राज्यामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं असलं तरी अपेक्षित असा पाऊस अजूनही पडलेला नाहीये आणि त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात उकाडा जाणवतोय। तसंच पाण्याची कमतरता असल्यानं पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही होते। पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाल्याच्या पिकांना मुबलक असा पाणी पुरवठा झालेला नाहीये आणि त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे। परिणामी भाज्यांचे दर सध्या गगनाला भिडलेत। भाज्यांचे दर वाढलेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला इकडे फटका बसतोय। एक प्रकारे महागाईची साखळीच निर्माण झालेली आहे। राज्यात मान्सूनचं आगमन खरं तर वेळेआधी झालेले पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र म्हणावा असा पाऊस पडतच नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रात अजूनही खरं तर उकाडा सुद्धा जाणवतोय। पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी नसल्यामुळे पाण्याच्या अभावामुळे नुकसान होतंय। एकदा आपण पाहूया सर्व माहिती ग्राफिक्सद्वारे। भाजीपाल्यांचे दर महागलेत। कोथिंबीरीची जुडी तर 120 रुपयांना झालेली आहे। सर्वसामान्यांना परवडणार नाही असे दर पालेभाज्यांचे झालेत। मेथीची जुडी ही 60 रुपयांना, कांद्याची पात गेली आहे 100 रुपयांवर। पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत। हिरवी मिरची 90 रुपये किलो असा दर झालेला आहे। वांगी प्रति किलो 50 रुपयांवर पोहोचलेली आहेत। सर्वसामान्यांचे जेवण थोडक्यात महागलेलं आहे।